जय जय राम कृष्ण हरी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील पहिल्या 50 ओव्यांमध्ये भक्ती योगाचे अत्यंत सुंदर आणि हृदयस्पर्शी विवेचन सुरू होते. अर्जुन भगवान कृष्णांना विचारतो, सगुण भक्त श्रेष्ठ की निर्गुण उपासक श्रेष्ठ? या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण खऱ्या भक्ताची ओळख, प्रेम, श्रद्धा, समर्पण आणि ईश्वराशी असलेले नाते अत्यंत सोप्या आणि गहन शब्दामध्ये सांगतात. चला मन शांत करून श्रद्धेने आणि एकाग्रतेने या अमृतमय ओव्यांचे श्रवण करूया. या ओव्यांमधील प्रत्येक शब्द आपल्या जीवनामध्ये भक्ती, समाधान आणि अंतःकरणातील शांती जागो. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. हे सद्गुरु कृपादृष्टी माऊली, तुझा जय जयकार असो. तू कशी आहेस? तर शुद्ध उदारपणात प्रसिद्ध आणि अखंड आनंदाचा वर्षाव करणारी आहेस. विषय वेळी मिठी दिधली अनुठी ताठी, ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. विषय रूपी सर्पाने मिठी मारल्यावर जो मूर्छित होतो, तो हे गुरु माऊली तुझ्या कृपा दृष्टीने निर्विष होतो. तरी कवना ते तापू पोळी कैसे नियो शोक जाणी, जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे एसी तू. तुझ्या प्रसाद रूपी लाटांमध्ये जो मग्न आहे, त्याला संसार दुःख कसे पोळणार किंवा शोक तरी कसा जाळणार? योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाणे, सोहन सिद्धीचे लळे पाळीसी तू. हे करुणा करे, तुझ्या कृपेने शिष्याला समाधी सुखाचा लाभ होतो आणि त्याची ब्रह्मरूप प्राप्तीची इच्छा ही तुझ्यामुळे पूर्ण होते. आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुकी, हृदयाकाश पल्लकी परिये देसी निजे. तू आपल्या आधार शक्ती रूपी मांडीवर भक्तांचे कौतुकाने संगोपन करतेस आणि आपल्या हृदयाकाश रूपी पाळण्यामध्ये निजवून त्याला झोके देतेस. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी मन पवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी. आत्मदर्शन रूपी निरांजनाने ओवाळून त्याला मन पवन रूपी खेळणी देतेस आणि आत्मसुख रूपी शृंगार त्याला लेववितेस. 17वीचे स्तन्य देसी अनुहताचा हल्लरुगासी, समाधी बोधे निजविसी बुझाऊनी. 17व्या कलेचे अमृतपान करवतेस, अनाहत मध्यमा ध्वनीने गाणी गातेस आणि समाधीच्या बोधाने समजावून स्वरूपी निजवतेस, स्थिर करतेस. मनोनी साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझ्या पाऊली, इन कारणे मी साऊली नसंडी तुझी. म्हणून तू साधकांची माता आहेस. तुझ्या चरणाच्या आश्रयाने सर्व विद्यांचे धन प्राप्त होते. यासाठीच मी तुझा आश्रय सोडत नाही. अहो सद्गुरूंची कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी, तू सकळ विद्यांची सृष्टी धाता होय. हे सद्गुरु कृपादृष्टी, तुझी ज्याच्यावर कृपा होते, तो सकल विद्यात निधींचा निर्माता होतो. म्हणून अंबे श्रीमंते निज जन कल्पलते, अज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. म्हणून सेवकांचा कल्मद्रुम असलेल्या हे श्रीमंत अंबे मला सांगण्याची आज्ञा दे. नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू निफजवी माय. हे माऊली, माझ्या निरूपणात 9 रसांचे सागर, अलंकाराच्या खाणी आणि भावार्थाचे पर्वत तू निर्माण कर.
साहित्य सोनियाची आखानी, उघडवी देशीची अक्षोनी, विवेक वल्लींची लावणी, हो दे संगम. या देशी भाषा रूपी क्षेत्रात भाषा साहित्य रूपी सोन्याच्या खाणी उघडून विवेक रूपी वेलीची दाट लागणी होऊन देत. संवाद फळ निधाने, प्रमेयांची उद्याने, लावी म्हणे गहने निरंतर. त्यात निर्णायक संवादाचे ठेवे, गूढ सिद्धांतांची उद्याने सतत असावीत. पाखंडाचे दरकुटे, मोडी वागवात अंवाटे, कुतर्कांची दृष्टी सावजे फेडी. त्या निरूपणात पाखंड रूप दरडी आणि वितंड वादरूप आडवाटा मोडून कुतर्क रूप हिंस्र पशूंचा नाश कर. श्रीकृष्ण गुणी माते, सर्वत्र करी ओसरते, रानिवे बैसवी श्रोते श्रवणाची. माझी वृत्ती श्रीकृष्ण गुण चिंतनात सदा रत असावी, तसे श्रोत्यांना श्रवण संपत्तीचे अधिकारी तू कर. ए मराठीची या नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखाची वरी, होते या जगा. या मराठी भाषेच्या राज्यात ब्रह्मविद्येचा इतका सुकाळ असू दे की सर्वांनी एकमेकांस सुखच द्यावे आणि सुखच घ्यावे. तू आपुले स्नेह पल्लवे, माते पांघुर विशील सदैवे, दरियांतांची हे आघवे निर्मीन माये. हे माते, तू आपल्या कृपेची पाखर माझ्यासारख्या भाग्यवानावर घालशील तर हे सर्व आत्ताच उत्पन्न करेन. ये विनवनी साठी अवलोकिली गुरु कृपा दृष्टी, म्हणे गीता थेंसी उठी न बोले बहु. या विनवणीने गुरु कृपादृष्टी ज्ञानेश्वरांकडे वळली आणि त्यांनी आज्ञा केली की आता फार बोलणे राहू दे, गीतार्थ सांगण्यास सुरुवात कर. तेथ जी जी महाप्रसादू, म्हणून साविया जाहला आनंदू, आता निरूपीन प्रबंधू अवधान दीजे. तेव्हा गुरु प्रसादाची खून म्हणून आनंद भरीत होऊन महाराजांनी हा हा म्हटले आणि श्रोत्यांना सावध असण्याबद्दल विनंती केली. अर्जुन उवाच एव सतत युक्ता ए भक्तानस्त्वा पर्युपासते ए चाप्य क्षरमक्तव्य तेषांके योग वित्तिमा. अर्जुन म्हणाला, देवा, याप्रमाणे एकनिष्ठ होऊन तुझ्या सगुण रूपाची उपासना करतात ते अव्यक्त आणि अविनाशी अशा निर्गुण ब्रह्माची उपासना करतात. ते या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये श्रेष्ठ भक्त कोण? तरी सकळ वीराधिराजू, जो सोमवंशी विजयध्यक्षू, तो बोलताचा हला आत्मजू पंडू नृपाचा. मग सकल वीरांमध्ये श्रेष्ठ आणि सोमवंशाचा वंशध्वज पंडुकुमार जो अर्जुन तो म्हणाला, कृष्णा ते म्हणे अवधारिले, आपण विश्वरूप मजताविले, ते नवल म्हणून विहाले चित्त माझे. देवा, लक्ष असू द्या, तुम्ही मला जे विश्वरूप दाखवले ते अद्भुत होते म्हणून मी घाबरलो. आणि कृष्ण मूर्तींची सवे, या लागी सोय धरली जीवे, तो नको म्हणून देवे वारिली माते. तुमच्या सहवासामुळे मला सगुण मूर्तीच आवडते, पण हे योग्य नाही असे म्हणून तुम्ही मला खोडलेत. तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुची एक निभ्रांत, भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे. वस्तुता साकार आणि निराकार ही दोन्ही रूपे निसंशय तुमचीच आहेत, पण भक्तीने सगुणाची आणि योगाभ्यासाने निर्गुणाची प्राप्ती होते. या दोन्ही जीवाटा तू ते पावावया वैकुंठा, व्यक्त व्यक्त दाखंठा रिगिजे येथ. हे वैकुंठा, तुमच्या प्राप्तीच्या या दोन वाटा असून
व्यक्त आणि अव्यक्त ही त्यातीलच उंबरठे आहेत. पैजेवानी शातुका तेची वेगळी वालाय का, मनोनी एक देशिया व्यापका सरिसा पाडू. हे पहा, सोन्याच्या विटेला जो कोस लागतो तोच त्यातील बाल गुंज सोन्यालाही लागतो. म्हणून एकमेव आणि व्यापक त्याची योग्यता समानच आहे. अमृताची या सागरे जे लांबे सामर्थ्याची थोरी, तेची दे अमृत लहरी चुळी घेतलिया. अमृताच्या समुद्रामध्ये जे सामर्थ्य असते तेच त्याच्या वाटेच्या एका चुळीमध्येही असते. हे कीर माझ्या चित्ते प्रतिदेयाथी जी निरुती, परिपुसने योगपती ते याची लागी. आणि माझ्या मनाची समजूतही तशीच आहे. पण हे योगपते, मला याचसाठी विचारावेसे वाटते, जे देवा तुम्ही नाविक अंगीकारिले व्यापक, ते साचची की कौतिक हे जाणावया. की देवा, तुम्ही जे क्षणभर व्यापक रूप धारण केले होते तेच तुमचे खरे स्वरूप की केवळ लीला हे समजावे अशी इच्छा आहे. तरी तुझ लागे कर्म तुझे जयांचे परम, भक्तीसी मनोधर्म विकोणी घातला. जे सर्व कर्म तुमच्या प्राप्तीसाठीच करतात, तुम्ही ज्यांचे परम साध्य आहे आणि ज्याने आपल्या सर्व मनोवृत्ती तुमच्या भक्ती करताच विकलेल्या आहेत. इत्यादी सर्वांपरी जेत भक्त तू ते श्रीहरी, बांधोनिया जुभारी उपासिती. हे श्रीहरी, याप्रमाणे सर्वतोपरी तुमचीच मूर्ती चित्तात साठवून जे उपासना करतात आणि जे प्रणवा पैलीकडे वैखरी जे कानडे, काही सयाही सांगडे नवेची जे वस्तू. आणि जे तुमचे ओंकारा पलीकडचे वाणीला अगम्य अथवा कशाही सारखे म्हणता न येणारे आहे, ते अक्षर जे अव्यक्त निर्देश देश रहित सोहम भावे उपसित ज्ञानी जे अविनाशी निराकार नाम किंवा देत असून ज्याची ज्ञानी लोक सोहम भावाने उपासना करतात. तयाने जी भक्ता एरा माझी अनंता, कवने योगू तत्वता जाणितला सांगे. हे अनंता, असे हे ज्ञानी आणि भक्त यापैकी खरा योग किंवा तुमच्या प्राप्तीचे साधन कोणी जाणले ते सांगा. या किरीटीची या बोला तो जगत बंधू संतोषला, मने हो प्रश्न भला जानसी करू. अर्जुनाच्या या प्रश्नाचे जगतवंद्य भगवान संतुष्ट झाले आणि म्हणाले, तू प्रश्न करणारा चतुर आहेस खरा. श्री भगवान उवाच, मय्या वेश्य मनो एमा नित्ययुक्ता उपासते, श्रद्धा परयोपेतास्ते मे युक्त तमामता. श्री भगवान म्हणाले, अर्जुना, माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करून नित्ययुक्त होऊन जे उत्कृष्ट श्रद्धेने मला भजतात त्यांनी भक्तियोग खरा जाणला असे मी मानतो. तरी अगस्तुगिरीची या उपकंठी जिगाली रवी बिंबा पाठी, रश्मी जैसे किरीटी संचरती गा. अरे, अस्त पावण्याच्या पर्वताजवळ सूर्यबिंब आले असता त्याचे किरण जसे पाठोपाठ जातात, का वर्षा काळी सरिता जैसी चढो लागे पंडुसुता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. किंवा अर्जुना, पावसाळ्यात नदीचे पाणी जसे चढू लागते तशी ज्याच्या भक्तीला नित्य नवीन भरती येते. परी ठाकेली आहे सागरू जैसा मागील ही याम अनिवारू, ते गंगेची सा पडी भरू प्रेम भावा. किंवा गंगा समुद्राला मिळाल्यावरही मागील अनिवार्य लोटांमुळे ते मिळतच असते, तसा ज्याच्या प्रेमभावाला चढता पूर येत असतो. तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनिचित्त, जे रात्री दिवस न म्हणत उपासिती.
तसेच रात्र किंवा दिवस असा फरक न करता जे सर्व इंद्रियांचा संयम करून माझ्याच ठिकाणी चित्त ठेवतात, या परीचे भक्त आपण प्रेमच देत, तेची मी योगयुक्त परम मानी. जे भक्त याप्रमाणे मलाच स्वतःला समर्पित करतात तेच परमयोगी आहेत असे मी समजतो. एत्वक्षर मनिर्देशम व्यक्तम पर्युपासते, सर्वत्र गमत चिंत्य च कूटस्थम चलम ध्रुवम. प्राणी मात्रांचे हित करण्याविषयी तत्पर आणि सर्वत्र समदृष्टी असणारे जे पुरुष सर्व इंद्रियांचे नियमन करून अनिर्वचनीय, अव्यक्त, सर्वव्यापी, अचिंत्य, कूटस्थ, अचल आणि शाश्वत अशा अक्षर ब्रह्माची सर्वतोपरी उपासना करतात ते मलाच येऊन मिळतात. आणि एरतेही पांडवा जे आरुढोनी सोहम भावा, झोंबती निर्वयवा अक्षरासी. आणि अर्जुना जे सोहम भाव उपासनेच्या योगाने निर्वयव व अक्षर अशा माझ्या पदाला झोंबू पाहतात ते दुसरे ज्ञानीही माझे भक्त आहेत. मनाची नखी न लगे जित बुद्धीची दृष्टी न रेगे, ते इंद्रिया किर जोगे काही होईन. ज्याला मन स्पर्श करू शकत नाही, जिथे बुद्धीची नजर पोहोचत नाही, ते काय इंद्रियांना समजेल. परिध्याना ही कुवाडे म्हणून के ठाय न सपडे, व्यक्तिसी माझी वडे कौनेही नोहे. आणि ते ध्यानाचा विषय नसल्यामुळे अमक्या ठिकाणी आहे असे म्हणता येत नाही किंवा अमक्यासारखे आहे असेही म्हणता येत नाही. या सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी असणे, जे पावनी चिंतवणे हिंपुटी चाहले. जे सर्वच बनलेले आहे म्हणून सगळीकडे आणि सर्वदा आहे आणि ज्याच्या प्राप्तीने विचार कुंठित होतात. जे होय ना होय, जे नाही नाही, ऐसे मनोनी उपाय उपजतीची ना. जे कधी जन्मले नाही किंवा जन्मणारही नाही, किंवा जे नाही असे किंवा आहे असेही म्हणता येत नाही, असे असल्यामुळे त्याच्या प्राप्तीचा उपायच नाही. जे चळे ना ढळे सरे ना मिळे, ते आपुलेची बळे अंगविलेची. जे चालत नाही किंवा हालत नाही, जे संपत नाही किंवा मळत नाही, अशी जी वस्तू ती स्व सामर्थ्याने ज्यांनी स्वाधीन करून घेतली. पै वैराग्य महापावके, जाळुनी विषयांची कटके, अधबली तवके इंद्रिये धरली. वैराग्य रूपी महाअग्नीने विषयरूपी सैन्य भस्म करून जे आपल्या होरपळलेल्या इंद्रियांना मोठ्या कष्टाने धरून ठेवतात. मग संयमाची थाटी सुनी मुरडली उफराटी, इंद्रिये कोंडली कपाटी हृदयाचिया. नंतर संयम रूपी पाश टाकून इंद्रियांच्या वृत्ती उफराट्या करून त्यांना हृदयाकाशाच्या गुहेमध्ये कोंडून ठेवतात. अपानीची अंकवाडा लावणी आसन मुद्रा सोहाडा, मूळबंधाचा होडा पन्नासीला. अपान द्वाराला आसनाची मुद्रा घट्ट लावून मूळ बंधाचे बुरुस बंद करून उभे करतात. आशेचे लाग तोडिले, अधैर्याचे कडी झाडिले, निद्रेचे शोधिले काळवखे. आशेचे पाश तोडून अधीरपणाचे कडे दूर सारून निद्रेची झापड दूर करतात. वज्राग्नीची अंजवाणी करोनी सप्तधातूंची होळी, व्याधींच्या सिंसाळी पूजिली अंतय. मूलबंध आसनाच्या ज्वालाग्नीने शरीरातील 7 धातूंची होळी करून व्याधीची शिरे षडचक्रास अर्पण करतात. अशा प्रकारे
आज आपण ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील ओवी 1 ते 50 मधून भक्ती योगाची सुंदर सुरुवात अनुभवली. श्री कृष्णांनी अर्जुनाला खऱ्या भक्तीचे तत्व, श्रद्धा आणि समर्पणाचा मार्ग उलगडून सांगितला. ही ओवी आपल्या मनात भक्तीचा दीप सदैव प्रज्वलित ठेवो, ही श्रीचरणी प्रार्थना. पुढील भागामध्ये आपण अध्याय 12 मधील पुढील ओव्यांचा अर्थ आणि भावार्थ जाणून घेऊयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सद्गुरू भक्ती मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. शेवटी सर्वांनी प्रेमाने म्हणा, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.